श्री गणेशाय सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आजची छान दिवसाची छान सुरुवात ही अशी अन्नपूर्णा मातेच्या छान अशा पूजेने सुरुवात केलेली आहे। नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग। कसे आहात सगळे? आज दिवसाची सुरुवात अगदी फ्रेश झालेली आहे, कारण छान असं आभाळ आलेलं आहे बाहेर आणि त्यामुळं आज मंगळवार असल्यामुळं आज सकाळी सकाळी छान अशी आंघोळ करून आधी सुरुवातीला अन्नपूर्णेची अशी पूजा करून घेतलेली आहे। सगळं घर असं स्वच्छ करून पुसून अन्नपूर्णेची पूजा करून घेतलेली आहे। आता आपण देवपूजा करून घेऊया। पूजा देखील आपली छान पद्धतीने झालेली आहे। पहा, आज मंगळवार असल्यामुळं छान अशी मी पूजा देखील करून घेतलेली आहे। एकदम प्रसन्न वाटतं पूजा झाल्यानंतर घरामध्ये, पाहू शकता। सकाळी सकाळी काही जरी असेल तर आपलं पहिलं काम म्हणजे डबे, मुलांचे डबे, मिस्टरांचा डबा, हे काम आपलं पहिलं असतं। आज सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये माझ्याकडून एक चूक झाली, ती म्हणजे ही, पाहू शकता तुम्ही। मसाल्याचा डबा गडबडीत घेताना माझ्या हातातून निसटला आणि हे सगळं असं मिक्स झालेलं आहे। हे पहा, चटणी, मीठ, जिरी, मोहरी अगदी सगळं मिक्स झालेलं आहे। आता याला सगळं वेगवेगळं चाळून घेऊन व्यवस्थित परत करायला लागेल। मीठ देखील सगळं मिक्स झालेलं आहे। आपण घाई गडबडीत सकाळचं डबे आवरताना किंवा भाज्या बनवताना अशी आपल्याला एक चूक नंतर लई महागात पडते। आपल्याला परत अर्धा तास यासाठी द्यावा लागतो, वेगळा वेळ। त्यामुळं कधीही सकाळचं घाई गडबडीत काम करताना अगदी व्यवस्थित आणि शांतपणे ही चूक माझ्यातून पहिल्यांदाच झालेली आहे। खूप जुना डब्बा आहे हा, तरी पण ही चूक माझ्याकडून अशी पहिल्यांदा झालेली आहे। आता हे वेगवेगळं करायला किमान अर्धा तास तरी माझं जाणार आहे। चला करूया असंच। जीमध्ये छान असं सोयाबीन बनवलेलं आहे। हे पहा, असं मस्तपैकी असं सोयाबीन आणि चपाती बनवलेली होती डब्याला। इथे पाहू शकता, आठवडी बाजारामधून असं हिरव्या मिरच्या आणल्या होत्या। खूप आहे त्या हिरव्या मिरच्या खूप झालेल्या आहेत, त्यामुळे आता हे अशाच ठेवलं तर खराब होऊन जातात देठासहित। त्यामुळे आता हे काय करायचं की असं देठ काढून आधी ह्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। म्हणजे अशा देठ काढून घ्यायचे, जेणेकरून हे आठवडाभर छान मिरच्या राहतात। जर असंच जर आपण देठासहितच ठेवलं तर ती मिरच्या जास्त दिवस टिकत नाहीत, खराब होऊन जाते। देठाकडूनच खराब होते मिरची, कधी या साईडनी खराब होऊन जाते, कधी बी असं देठ काढून अशा मिरच्या असं एखाद्या डब्यामध्ये प्लास्टिकच्या स्टोअर करायचे। मी असंच करते जर आठवड्याला। ही कोथिंबीर देखील आहे, पहा अशी कोथिंबीर गड्डी आणली की त्याला असं निवडत वगैरे बसायचं नाही। अशी आणली की त्याचं फक्त असं बूड असं थोडंसं कट करून हे असं स्टोअर करायची। हिरवी छान अशीच राहते कोथिंबीर, फक्त धुवायची नाही। कोथिंबीर धुली तर ती खराब होते, त्यामुळं कोथिंबीर न धुता ठेवायची। जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा ही कोथिंबीर अशी छान धुवून घ्यायची आहे। हे पहा अशी हिरवीगार। आता ही कोथिंबीर आणून 2 दिवस झालेले आहे। फक्त मी याची असं बूड थोडंसं कट करायचं आहे, बुडाची साईड, आणि असं स्टोअर करायचे आहे आणि याच्यावर असं झाकून ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे छान असं। हे बघा, असं काही न करता ही कोथिंबीर आठवडाभर छान टिकते आणि राहते सुद्धा। आता कोथिंबीर फार महाग झालेली आहे, त्यामुळे आपल्याला सांभाळून वापरावी लागते आणि टिकवावी देखील लागते। आता अशाचे मिरच्याचे देठ हे पहा मी सर्व काढून घेते। आणि आपल्याला सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन जर हिरवी मिरची लागणार असेल, पालेभाज्याला वगैरे लागते हिरवी मिरची, तर असं धुवून आणि हिची देठ काढून ठेवली तर पटकन उपयोगात पडते ती। त्यामुळे मी अशीच करून ठेवते। आज सकाळी छान असं आभाळ आलेलं आहे, पण आमच्याकडे पाऊसच येत नाही। तुमच्याकडे पाऊस आला की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा। आमच्याकडे तर अजून पाऊस येत नाही आहे, पण वातावरण खूप असं छान झालेलं आहे, एकदम असं प्रसन्न वाटत आहे। बस पटकन होते ते, 10 मिनिटं पण लागत नाही मिरच्या असं निवडायला। आपल्याला कंटाळवाणं वाटतं ते काम, आपण आत्ता करू नंतर करू असं करून ते भाज्या आणलेल्या सगळ्या खराब होऊन जातात।
त्यापेक्षा फक्त पालेभाज्या धुवून कधी फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. पालेभाज्या जर धुवून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलं तर त्या असे पाणी सुटून खराब होतात. जेव्हा तुम्हाला लागतात तेव्हाच पालेभाज्या का कॅरीबॅगमध्ये गच्च बांधायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. छान अशा आठवडाभर राहतात. फक्त त्याला पाणी लागू द्यायचं नाही आहे किंवा टिश्यू पेपरची पण गरज नाही. असंच कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवल्या तरी 5 ते 7 दिवस छान अशा पालेभाज्यासुद्धा टिकतात. छान असं मी भाकरी आणि चुका आणि डाळ्याचा गरगट्टा बनवणार आहे. तुम्ही बनवता की नाही नक्की सांगा. आम्हाला हिरवी मिरची आठवड्याला खूप लागते, त्यामुळे मी अशी ही थोडीशी खूप तिखट पण नाही आहे आणि खूप असं सप्पक पण नाही आहे. छान अशी मीडियम साईजची अशी मिरची आहे ही. हे बघा, अशी छान अशी हिरवी मिरचीचे देठं काढून ठेवलेले आहेत मी. पाहू शकता एकदम छान अशी निघतात हिरवी मिरचीचे देठं हे. आणि राहती देखील खूप छान वेळ, खूप दिवस टिकते देखील. त्यामुळे तुम्ही देखील असंच काढून ठेवत जावा. छान प्रकारे टिकते ही दोन्ही पण, असं जर तुम्ही करून ठेवलं तर. आता मी तुम्हाला लसूण कसा सोलते ते देखील दाखवते. तर लागतं तितकं मी 3 गड्डे असं लसूण घेतलेलं आहे. हे 5 ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. लसूण बुडेल इतकं पाणी टाकून घ्यायचं असं. हे 5. आता हे किमान आपल्याला एक अर्धा तास ठेवायचं असंच. तोपर्यंत आपण दुसरं कुठलं तरी काम करून घ्यायचं आणि अर्ध्या तासानंतर हे लसूण सोलून घ्यायचं. एकदम पटकन निघतं. जास्त आपल्याला नखांना वगैरे कोणाला प्रॉब्लेम असतो लसूण वगैरे सोलायचा, तर असं भिजत घातलं लसूण की अर्धा तास किंवा 20 मिनटं तोपर्यंत आपली दुसरी कुठली तरी दुसरं काम करून घ्यायचं आपण कुठलं तरी. आता इथं आंबट चुका घेतलेला आहे 1 जुडी. तो छान असा धुवून नंतर चिरून घ्यायचा आहे. आणि 1 वाटी डाळ आणि चुका, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून याच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. आणि शिजल्यानंतर ते असं रवीनं घोटून घ्यायचं आहे बारीकसर. त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून छान असं गरगटून घेतलेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 15 मिरच्या आणि कोथिंबीर चिरून घेतलेली वाटून घ्यायचं आहे. असं बारीकसर वाटून घेतलेलं आहे. आता जे आंबट चुका आहे त्यामध्ये आता आपण 1 वाटी शेंगदाण्याचं जाडसर असं कूट टाकलेलं आहे. भाजून शेंगदाणे घेतलेले आहे. ते खूप छान लागतो हा गरगट्टा. तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा. फोडणीमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी जिरी, मोहरीचा वापर करायचा नाही आहे इथं, फक्त जिरी आणि कढीपत्ता घ्यायचा आहे. आणि जे आपण वाटलेलं वाटण आहे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, ते टाकायचं आहे. आणि कमी गॅसवर छान असं हलवून घ्यायचं आहे 1-5 मिनटं. पाहू शकता छान असं हे वाटण आता आपलं परतलेलं आहे. किमान 5 मिनटं लागतात हे वाटण परतायला. वाटण परतल्यानंतर जे आपलं आंबट चुकीचं जे मिश्रण होतं तर त्यामध्ये ओतून द्यायचं आहे. एकदम बारीक शिजवून घेतलेला आहे आंबट चुका. जाडसर राहिला तर आपला गरगट्टा हा छान लागत नाही आहे. त्यामुळं असं बारीक एकदम शिजवून आणि घोटून घ्यायचं आहे. गरगट्टा कधीही करताना खूप पातळ करायचं नाही आहे आणि खूप घट्टही करायचं नाही. आपल्या ज्वारीच्या भाकरी देखील झालेल्या आहेत, पाहू शकता. ज्वारीची भाकरीसोबतच हा गरगट्टा एकदम मस्त लागतो. कांदा, हिरवी मिरची आणि गरगट्टा, ज्वारीची भाकरी एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. छान असं 10 मिनटं उकळी घ्यायची आहे गरगट्ट्याला आणि खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडल्यास आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.